बाबा आता काय करायचं? संध्याच्या डोक्यात भलतच काहीतरी आलंय. आता आपण एकच करायचं, मिळालेल्या संधीचं सोनं करायचं. म्हणजे काय करणार आहेस तू? काय करणार आहेस म्हणजे मी हा हे काय? अरे मी मूळ रूपात येईन आणि संध्या जो मणी ठेवणार आहे तिथे जाईन. आणि आणि काय आणि अगं तो मणी घेऊन मी कलटी होणार, निघून जाणार. हे बघ काय आहे, तुझ्या घरच्यांचा असा समज होईल की गेला बाबा एकदाचा तो नाग. काय सगळ्यांना हायसं वाटेल आणि आपल्याला सुद्धा. आपण खरंच असं करायचंय का? करायचंय? करायचं म्हणजे काय? अरे हा काय प्रश्न झाला का? हे बघ हे असं केलं ना त्याच्यामुळे ना कायमची डोकेदुखी निघून जाईल आपली. त्यांना वाटतंय ना की तो नाग मणी शोधत फिरतोय, मग तो मणी घेऊन जाईन ना मी. म्हणजे त्यांचा जीव एकदाचा भांड्यात पडेल. हे पण बाबा यात किती मोठी रिस्क आहे कळतंय का तुला? रिस्क कुठे नाहीये जुई. मिठाची बरणी आहे तिथे रिस्क आहे, गरम पाणी आहे तिथे रिस्क आहे, वाफ आहे तिथे रिस्क आहे. अगं आपल्या पावली रिस्कच रिस्क आहे. हाच सगळा विचार करून मी सांगते आपण या फंद्यात पडायलाच नको. फंद्यात पडत नाही आहोत आपण. फंदा पडलाय ना तो सोडवण्याची ही नामी संधी आहे. हे पण बाबा तू काही गडबड करू नकोस हा. बस का हेच ओळखलंस तू आपल्या बाबाला? तसं नाहीये रे बाबा, मला भीती वाटते. ए तू अजिबात घाबरू नकोस, मी सगळं व्यवस्थित पार पाडतो. काय आहे, मी हे असं केल्यामुळे ना तुझ्या घरच्यांचा मोठा डाऊट क्लिअर होईल. काय अगं घरातला नाग कायमचा गेला असं तुझ्या घरच्यांना वाटेल आणि तुझा मार्ग सोपा होईल. कळतंय का तुला? पटतंय का आता तरी? बरं ठीक आहे. ग्रेट. हे पण बाबा काळजी घ्या. आज बघच तू तुझा बाबा काय कमाल करतो ते. हा ठेव तिथे ठेव, उदय नीट ठेव. अरे तिकडे नाही, इकडे ठेव नीट व्यवस्थित. काय हे? अरे हे उदय इकडे ठेव जरा व्यवस्थित. ठेव इकडे, इकडे आण ते. तू काय खेकडा आहेस का रे? काय झालं? मग बीळ चुकलेल्या खेकड्यासारखं नुसतं बिरबिर 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 इकडून तिकडे चाललंय तुझ्या. ठेव तिथे त्या टिपावर सेंटरला व्यवस्थित. इकडे हा ठेव. हे बघा इथे ना. हा शाबास. एक तर माझी रियाजाची वेळ झाली, मला बसायचं होतं रियाजाला. काका काका थांबा, लाईट बंद करू द्या. अरे अरे बापरे, काय झालं आता? हे वहिनी तू जरा जास्त ओपनली लपलेस असं नाही वाटत आहे का तुला? नाही. अरे बापरे, काय झालं? हे हा हो, हीच एक विंडो ओपन करायची राहिली होती. बाकी घरातल्या सगळ्या विंडोज ओपन केल्यात, दरवाजा ओपन आहे, तुमच्या रूम मधल्या विंडोज पण ओपन केल्यात सगळ्या. केल्या ओपन केल्या. आमच्या रूमची कशाला केली? तिकडे येत नाही तो कधी, बंद करून टाकते. जाऊ द्या, वारा तर येईल. जरा शांत बसूया, तो नाग लगेचच येईल. हा तुला फोन करून कळवलं होतं ना त्याने, म्हणजे लगेच येईल. आता वाट बघावी लागते. आज हे सगळे मालकीच्या भावाकडे गेलेत म्हणून बरं आहेत, म्हणून तर हे सगळं जमलंय, नाही तर काय खरं नव्हतं. मला तर असं झालंय तो कधी येतो ना कधी नाही. हे बाळा, अगं नाग येतो, सिंगम नाही. साहेब काय पण बोलू नका, मला लाज वाटते. आता लाजतेस? तो आला ना समोर की होशील बेशुद्ध. उदय दादा, मला वाटतं आपण जरा शांत बसूया. तुला जमेल? शांत तर बसावं लागल. आपण जर असंच बोलत राहिलो तर तो नाग नाही यायचा. त्यांना माणसं त्याला आवडत नाही ना. असं काही नसतं, मला तर आवडतं. म्हणजे मला असं म्हणायचं होतं, साप आणि नाग हे आपल्या वस्तीत नाहीयेत. त्यांना आपली भीती वाटते, आपल्यापासून धोका आहे असं वाटतं त्यांना. हे बरोबर आहे अगदी तुझं. 1 तास झाला अजून कसा आला नाही तो? हे तू घड्याळ पण अंधाधुंदचा वापरतेस की काय? 5 मिनिटं नाही झाली म्हणे 1 तास झाला. गप जरा पेशन्स ठेव ना. मी एखादं गाणं म्हणू का, म्हणजे वेळ छान जाईल. कशाला? पुढे दरवाजे खिडक्या सगळं उघडे आहे, त्याला यायचंय कुठूनही कसा येईल, गाणं म्हणायची काय गरज आहे? आपण शांतपणे वाट बघूया ना त्याची. काय कमाल आहे ना. म्हणजे एरवी तो नाग या घरात आला की आपण त्याला बाहेर काढायचा प्रयत्न करतो, आणि आज आपण त्याची चातकासारखी वाट बघत बसलोय. नशीब
त्याच काका किचनचं दार उघडं असतं हे जुईने आधी सांगितलंच होतं. आता आता मूळ रूपात यावं आणि मणी घेऊन कळती व्हावं. म्हणजे काय, माझ्या जुईच्या आयुष्यातलं टेन्शन कायमच मिटेल. तच काय उभा राहिलायस, मीठ मीठ शोधायला हवं. मिठाची बरणी, मिठाची बरणी, हा मिठाची बरणी, ही साखर आहे. कैलासजी मिठाची बरणी शोधा, मिठाची बरणी, पांढरं पांढरं ह्यात तरी मीठ असू दे रे देवा. मीठ सापडलेलं आहे. मिठाला बघून पहिल्यांदाच इतका आनंद होतोय. आता किचन मधून कसला आवाज आला? पडलं. भांडे पडली साहेब. बाबा पण ना इथे बाहेर यायचं सोडून आत भांडी काय पाडत बसलाय. काका मला वाटतं तो किचन मध्येच आहे. अरे पण तो नेमका तोच असेल कशावरून? म्हणजे आता किचन मधून आवाज आला म्हणजे तो किचन मध्येच असेल ना. नाही असं काही नाही, भांडे आपोआप पडू शकतात. काका भांडी आपोआप कशी काय पडतील? माझं ऐका आहे बघा, आपण ना अजून थोडा वेळ वाट बघूया. नंतर मग मी किचन मध्ये जाईन आणि त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करेन. नाही नको, तू नको. मग कोण जाणार? हे बघ, हिने तर नागाला बघितलं की ही पहिली बेशुद्ध होते आणि काका तो मी नव्हेच. तेच म्हटलं, मग आता उरलं कोण? मलाच जावं लागणार वहिनी. अरे उदय, जेव्हा जेव्हा मी त्याच्या समोर आले तेव्हा तेव्हा तो मला काहीही न करता निघून गेलाय. हो हो ते तर आहेच. मी जाते. नाही वहिनी, पण ते खूप रिस्की आहे. अरे उदय, मला असं वाटतंय तू इकडे बाहेर या दोघांजवळ थांब, मी जाऊन त्याला बाहेर आणण्याचा प्रयत्न करते. हा वहिनी ऐक ना, मी काय म्हणतोय. उदय, अरे मला बघू दे ना बाबा काय करतोय तिकडे. बाबा? अरे बाबा मला बघू दे ना तो काय करतोय तिकडे. अच्छा, पण वहिनी आर यू शुअर? येस येस. ओके, ऑल द बेस्ट. नीट सांभाळून. बाबा, अरे एवढा आवाज झाला की सगळे इथे यायला निघाले होते. ते जाऊ दे ग, इथे वेगळीच गडबड झाली. एक काय? तुमच्या घरातलं होतं नव्हतं तेवढं सगळं मीठ माझ्या अंगाला चोळलं मी, पण मी मूळ रूपात येतच नाहीये ग. फक्त खवले चमकतायत. आणि डोळे निळे झालेत. हे इतकंच झालंय, याच्या पुढे काहीच होत नाहीये. मी नागरूपात येतच नाहीये. तुमच्या घरातले काय चांगल्या क्वालिटीचं मीठ वापरत नाहीत का ग? चांगलंच असतं रे, तू काहीतरी बडबडू नकोस. मला काही सुचत नाही ग जुई. बापरे, मेलो आता आपण. परत एकदा हुकलो जुई. काही उपयोग नाहीये या इच्छाधारी आयुष्याचा. मी तुला म्हटलं होतं ना काही ना काहीतरी गडबड होईल. पण एवढी सगळी मोठी गडबड होईल मला माहित नव्हतं ग. हे बाबा, आता काय करायचं आपण? मला पण काही कळत नाहीये ग. अरे पण ही मुलगी बाहेर कशी नाही आली अजून? हो ना, वहिनीचा आवाज पण येत नाहीये. नागाला बघून जुईताईची बोलती तर बंद झाली नसेल ना? नाही, मला काय वाटतं आपण जाऊन बघूया तिथं नेमकं काय चाललंय ते. चल रे, तू हो पुढं, मी येतो तुझ्या मागं मागं. चालेल काका. आणि ऐका, तुम्हाला खूप भीती वाटत असेल ना तर असं मागून ना माझं टी शर्ट पकडून ठेवा तुम्ही. घाबरू नाही नका. नाही 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 नाही, एवढं काय घाबरत नाही मी, एवढी काही गरज नाहीये. मी येतो तुझ्या मागं मागं. तू चल पुढं. थांबा. तू चल पुढं रे गड्या, तुला भीती कशाची? तू चाल पुढं, तुला रे गड्या भीती कशाची? बरी भीती कशाची? बाबा, तू या दरवाजातून बाहेर पड. तू वेडी आहेस का? ते बघतील नाही का मला इथून जाताना? मी मिस्टर इंडिया नाहीये, एक हुकलेला इच्छाधारी नाग आहे मी. तू एक काम कर, तसंही हा दरवाजा उघडाच आहे, या दरवाजातून बाहेर पड. चल, 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 चल. बाबा थांबा, थांब, 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 थांब.
बाबा रे, काय आहे तुझं चाललंय? एकदा जा सांगतेस, एकदा थांब सांगतेस, काय आहे? अरे ते इथेच आहेत. येतोय. तू या फ्रीजच्या बाजूला लाव. वहिनी वहिनी, काय ग कशाचा आवाज आला मगाशी इथून? हा दिसला नाग दिसला? नाही इथे ना, मगाशी भांड पडलं होतं ना वरून, त्याचा आवाज आला, बाकी काही नाही. जुईताई नीट पाहिलं ना? हो, अगदी नीट पाहिलं. अरे गंमत झाली. दिवाळीत नाही का आकाशात फटाका फुटल्यानंतर आधी लाईट दिसतो, नंतर आवाज येतो, तसंच झालं, पण उलट झालं. आधी काय झालं, वहिनीची शिंक ऐकू आली, नंतर वहिनीची शिंक दिसली. ऍक्शन. चला बाहेर जाऊया आपण. चला. चला म्हणी बाहेर आहे, तो तिकडे येऊ शकतो. चला. थांब जरा, मी जरा पाणी पितो, घसा कोरडा पडलाय. आलोच मी गार पाण्याची बाटली घेऊन. अहो इथे माझ्या कशाला कोरड पडेल आता? बाबा सावकाश, हा, हळूहळू. बाबा सावकाश, हळूहळू. लागलं नाही ना तुम्हाला? नाही कसं तो बघा बाहेर आलाय. मला वाटतं तो त्या मनाच्या दिशेने चाललाय. चला आपण पण बघूया. सावकाश सावकाश, हा, सावकाश. हा. माझ्या मागे मागे जा जा जा, घेऊन जा मणी, घेऊन जा. जा जा हा, बाबा. तो बघा. काका काका काका, गडबड करू नका. नाही आम्ही गप्पच आहोत. काका, हा नाग तेच करतोय ज्या गोष्टीसाठी आपण त्याला इथे बोलवलंय. अरे तेच करणार आहे मी राजा. कुणाला हवाय डोक्याला ताप? आपलं हे फण्याला ताप. तो कसा मणी घेऊन चाललाय? संध्या, तू करेक्ट बोलत होतीस. थांब, आता चाललास ना, जा ना बाबा. काम फत्तेच मी चाललो मी. चला, कायमचं आपलं टेन्शन गेलं. आता तो नाग आपल्याला परत कधीच दिसणार नाही. पण जुईताई, तो नाग जाता जाता तुम्हाला नमस्कार करून का गेला? लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरळ सोंड वक्र तृंड त्रिनयना, दास रामाचा वाटपा हे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. चला आरती घ्या. होय से. आरती घ्यायला गरम दिव्याजवळ गेले तर मूळ रूपात येईन मी. जुई, अगं नुसती बघतेस काय? आरती घे. आधी देवाचा आशीर्वाद आणि मग तुमचा. सुखीरा सुखीरा. सुखी तर राहणारच ना. देव प्रसन्न आहे त्यांच्यावर. कालच पावती मिळाली. पावती? हो, काल आपल्या घरातून निघून जाताना जुईताईला वाकून नमस्कार करून गेला.
हो ग, देवाचा आशीर्वाद तर आहेच तिच्यावर. हो, आईसाहेब बरोबर बोलतायत. बरं चला, मी आता पोथी वाचायला बसते. तुम्ही नाश्त्याचं काय ते बघा. आज नाश्ता जुईताईच बनवणार आहेत. हो का? येस, मी रेडी आहे. जुईताई असं काय बनवताय? तोंडाला जाम पाणी सुटले बर का. व्हेज मेयो सँडविच बनवते. आलापला खूप आवडतं, पण आलाप आज पहाटेच एका मोठ्या बातमीसाठी गेलाय ना, म्हणून मग त्याचा टिफिन गंधार दादांना पोहोचवायला सांगणार आहे. आलापला छोटंसं सरप्राईज. जुईताई सरप्राईज छोटा असलं तरी चालेल, पण सँडविच मात्र मोठं बनवा बर का. बरं बाई, ठीक आहे. गंधार दादा आता निघतीलच ना, म्हणून मग आलापचा टिफिन आधी भरतीये. संध्या, मला जरा फ्रीज मधली हिरवी चटणी दे ना प्लीज. हो देते की. आलाप दादा आठवण काढत असते म्हणून ठसका लागला तुम्हाला. नाही हा, तसं अजिबात नाहीये. कामात असताना तर अजिबात आठवत नाही मी त्याला. साधा फोन सुद्धा करत नाही तो मला. पण आलापास खूप खुश होणार आहे त्याचं फेवरेट सँडविच बघून. जुईताई तुमच्यासारखी बायको मिळायला नशीब लागतं. काहीतरीच काय संध्या, फक्त सँडविच तर बनवलंय. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीचा किती विचार करता ना. एवढं काही नाहीये का संध्या. बरं चल आता पटापट आवरू दे, नाहीतर गंधार दादा आले ना तर त्यांची वेगळीच घाई सुरू होईल. हॅलो जुई, रेडी आहे का टिफिन नाश्ता? आलापला द्यायचा आहे. हो दादा. येस दादा, ऑल सेट. हे घ्या तुमच्यासाठी सँडविच आणि हा आलापचा टिफिन. आज सँडविच, क्या बात आहे. आपलातून मेयोनीजची मस्त टेस्ट आलेली आहे. आलापला हे सँडविच खूप आवडतं ना, म्हणून आज मी केलंय छोटंसं सरप्राईज. एक मिनिट. हा आलापचाच फोन आहे. हो मी निघतोय रे. अरे आई, तुम्हाला नाश्ता देऊ? नाही, त्या नाही करणार. आज त्यांचा उपवास आहे म्हणून त्यांच्यासाठी गरम गरम दूध आणलंय. आईसाहेब दूध गरम आहे तोपर्यंत पिऊन घ्या. थंड झाल्यावर मजा नाही यायची. आलाप दादा आठवण काढत असते म्हणून ठसका लागला तुम्हाला. हॅलो जुई, आलापला बोलायचं तुझ्याशी. नाही नको, आता नको. अरे नको काय, सांग ना त्याला फोनवर. आज डब्यात सरप्राईज आहे. हॅलो आलाप, आज टिफिन मध्ये व्हेज मेयो सँडविच आहे. हॅलो, ही कुठली पद्धत आहे सरप्राईज सांगायची? विचित्रच कपल आहे जरा. हॅलो, हा आलाप. अरे हो हो येतोय मी. आधी मला नाश्ता तर करू दे. मालती, अजून किती वर्ष उपास करणार आहेस तू? बंद कर आता, झेपत नाही तुला ते. असं काही नाहीये, तुम्ही उगाच काहीतरी बोलू नका बरं. मालती, माझं म्हणणं एवढंच आहे की तू निदान उपासाचं तरी का होईना काहीतरी खाऊन घे. हे दूध पी बर थोडस. हे अहो नकोय मला. का लहान मुलांसारखं मागे लागताय माझ्या? काय घे म्हणतोय ना. हो बाबा, राहू द्या ना त्यांना नको असेल तर. असं कसं होईल? त्रास होईल ना तिला. पोटात काहीतरी पाहिजे ना. हो, दूध प्यायल्याने जास्त त्रास होईल. हे काय आता नवीनच? म्हणजे काही लोकांना दूध पिऊन मळमळतं ना, म्हणून म्हणत होते मी. त्यापेक्षा मी त्यांना काहीतरी खायला करून देते ना. आई, साबुदाण्याची खिचडी चालेल का? अगं पण साबुदाणा कुठे भिजवलाय? आणि खरं सांगू का, मला खरंच काहीच नकोय ग. ते काही नाही. मी आज तुझं अजिबात काही ऐकणार नाही. तुला हे दूध प्यावंच लागेल. छान आहे अगं, गरम गरम आहे. घे.